tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. दरम्यानचा हा चेंडू मात्र क्लिअर करायचा होता, तो म्हणजे दीपेश कानसे जबाब अशी गोलंदाजी करणार होता. हा चेंडू मात्र नीट समजू शकले नाही दीपेश कानसे. चेंडू निर्धाव काढण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जातोय मागे. या षटकातला पुढचा चेंडू विठ्ठल सावंत स्ट्राईकवर उत्तुंग असा फटका मारण्याचा प्रयत्न, झेल होण्याचा प्रयत्न, परंतु थोडेसे क्षेत्ररक्षक मागे. जिथे एक धाव तिथे दुसरी धाव घेतली जाते. 2 धावावर समाधान मानावं लागतंय अशा रीतीने आणि त्यांचे दीपेश कानसे. हा उंच फटका मला वाटतं एक धाव सहज पळते. एका धावावर समाधान मानावं लागतंय. डिक्लेअर झोन मध्ये जातोय. घोषित स्वरूपाच्या या धावा आहेत. एका धाव टाकण्यासारखी गोलंदाजी टाकतात ते कायम. असा हा फटका मात्र मारण्याचा स्टेअर करण्याचा प्रयत्न विठ्ठल सावंत यांचा सफल होऊन बसतोय. आणि गलीच्या दिशेने असलेले क्षेत्ररक्षक म्हणजे हार्ट ठेवल्यासारखा सिली मिडॉफ कडे उभा आहे. दरम्यानचा हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा थर्ड स्लिपच्या दिशेने घोषितच्या रूपाने एक धाव जमावते. धाव संख्या आता मात्र पोहोचते 6 वर. राजन निब्रे यांचा या षटकातला दुसरा चेंडू. हा चेंडू मात्र तिथे मैत्री पाठलाग करतायत. चेंडू अडवेपर्यंत एक धाव मॅचचा पुढे घेतलेला आहे. आणि हा चेंडू मात्र सुरेख म्हणावा लागेल. दाद देण्याजोगा आणि ते एसटीचे धोन परत आहेत. दीपेश कानसे सेटल बॅट्समन धोन या हॉटेलला भेट द्यावी अशी विनंती करतोय. आणि शिवराज परब यांच्या भातात हा चेंडू आता मात्र निश्चित राहील असं मला वाटतंय. आणि दाद मागतायत आणि दाद दिलेली अशा रीतीने शिवराज परब निराश. ओंकार हे लॉंगॉनच्या दिशेने चेंडू उंच फटका मारण्याचा प्रयत्न झेलची होतोय अशा रीतीने मुंबईवरून आलेले तास. दरम्यान हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न विक्टी धोरी चमकन चेंडूवर येत आहे. चेंडू पकडत आहे ऑनलाईन वर, पण त्यांनी हा मात्र चेंडू चांगला रीते कव्हरच्या दिशेने टोलवले पाठलाग करतायत. मी विनंती करेन येते आपल्या शिवाजी 11चे खेळाडू आहेत, परंतु दोस्ताला त्यांनी षटकार मारून दाखवून दिलेला आहे की राजन निब्रे येतात की आपण जे चेंडू टाकला त्याला मी दोष उत्तर देईन. आणि हा मात्र सरळ बॅटने खेळून काढण्यात आलेला चेंडू. दरम्यानचा पुढचा चेंडू हा मात्र हिट केलेला चेंडू. दरम्यान एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि एका धावावर समाधान मानावं लागतंय. हा पुढचा चेंडू कट केलेला चेंडू मला वाटतं घोषितच्या रूपाने एक धाव मिळते अशा रीतीने डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जातो. एक धाव मिळते. धाव संख्या 5 झालेले. इथे जय भोसले यांचा मोबाईल वाजतोय. कृपया जय भोसले यांनी नोंद घ्यायची. हा उत्तुंग असा झेल होतोय आणि सुरेख असा झेल टिकताय ते म्हणजे निशिकांत परची गोलंदाजी खेळण्यासाठी. दरम्यान हा चेंडू मात्र निर्धाव करतायत. वाईट रोखून धरतोय. दरम्यान हा चेंडू मात्र दाद देण्याजोगा यष्टीचित करण्याचा प्रयत्न सागर सावंत यांचा. राजन नेबरे या षटकातला पुढचा चेंडू आणि हा मात्र निर्धाव चेंडू शिल्लक आहे. दरम्यानचा उंच फटका आणि झेल होतं पाहिजे तेजस मेस्त्री आणि तेजस मेस्त्री यांनी झेल टिकतोय. तो बैल पण येथे खेळ पाहताना दिसतोय. इथे मला वाटतं